ब्रह्मक्षत्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इतिहास, कुलदेवी हिंगलाज माता आणि परंपरांची सविस्तर माहिती. ब्रह्मक्षत्रिय, ब्राह्मण आणि क्षत्रियांचा संगम. इतिहास आणि उत्पत्ती. आपण ऐकले आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. पण तुम्ही कधी ब्रह्मक्षत्रिय या विशेष वर्णाबद्दल ऐकलं आहे का? चला तर मग आज आपण जाणून घेऊया या अनोख्या वर्णाचा इतिहास आणि त्यांची उत्पत्ती. ब्रह्मक्षत्रिय म्हणजे कोण? ब्रह्म म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय म्हणजे योद्धा. या दोघांचा संगम म्हणजेच ब्रह्मक्षत्रिय. हे असे लोक होते जे ज्ञान, वेद, धर्म आणि यज्ञ करणारेही होते आणि शस्त्र, शासन, युद्धकला यातही निपुण होते. उत्पत्तीचा ग्रंथवर्णन. मनुस्मृतीनुसार जर ब्राह्मण पुरुषाने क्षत्रिय स्त्रीशी विवाह केला तर त्यांना झालेला पुत्र ब्रह्मक्षत्रिय म्हणवला जातो. हा अनुलोम विवाह मानला जातो, म्हणजे उच्चवर्ण पुरुष व कनिष्ठ वर्ण स्त्री यांचे संयोग. ग्रंथ व पुराणांतील उल्लेख. मनुस्मृती अध्याय 10 मध्ये वर्णसंकर वर्णन केला आहे. ब्राह्मण पुरुष अधिक क्षत्रिय स्त्री, ब्रह्मक्षत्रिय, अनुलोम संकर. याला सावर्ण किंवा ब्राह्मक्षत्र असंही संबोधलं जात. विष्णुपुराण व भागवत पुराण. काही स्थळांवर ब्राह्मण आणि क्षत्रिय विवाहातून उत्पन्न झालेल्या संकर जातींचे उल्लेख आहेत. यामध्ये ब्रह्मक्षत्र व क्षत्रब्रह्म अशा संज्ञा आढळतात. इतिहासातील उदाहरणं. परशुराम भगवान. जन्म ब्राह्मण घराण्यात, जमदग्नी ऋषींचा पुत्र. पण त्यांनी क्षत्रियांसोबत युद्ध केलं, शस्त्रविद्या आत्मसात केली, म्हणून त्यांना अनेक पुराणांमध्ये ब्रह्मक्षत्रिय म्हटले आहे. विश्वामित्र ऋषी मूळ क्षत्रिय होते, राजा गाधीचे पुत्र, पण त्यांनी कठोर तपस्या करून ब्रह्मर्षी पद मिळवलं. त्यांचा प्रवास क्षत्रिय ते ब्राह्मण असा आहे, पण काही परंपरांमध्ये ते ब्रह्मक्षत्रिय म्हणवले गेले. राजपूत वंशातील काही घराणी. राजस्थानमधील काही राजपूत घराणी, विशेषतः चौहान, परमार यांनी वेदाध्ययन व यज्ञधर्म पाळल्याने त्यांना ब्रह्मक्षत्रिय म्हटले गेले. यामध्ये चंद्रवंशी आणि सूर्यवंशी वंशातील काही राजे आहेत. गुजरातमधील ब्रह्मक्षत्रिय समाज. गुजरातमध्ये ब्रह्मक्षत्रिय समाज नावाने ओळखले जाणारे एक समुदाय आजही आहे. हे लोक स्वतःला ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही परंपरांचा वारसदार मानतात. ते धार्मिक विधी करतात आणि ऐतिहासिकदृष्ट्या काही जण सैन्यात, प्रशासनातही होते. समाज व संस्कृतीतील भूमिका. ब्रह्मक्षत्रिय लोक धर्मसंकटात धर्मरक्षण करतात, तर राज्य संकटात तलवार उगारतात. ते गुरुही असतात आणि सेनापतीही. आजही भारताच्या काही भागात ब्रह्मक्षत्रिय परंपरा जिवंत आहे. हे लोक म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक अमूल्य रत्न. ब्रह्मक्षत्रिय समाजाची पारंपरिक रचना ब्राह्मण व क्षत्रिय गुणांचे संमिश्र रूप मानली जाते. हे समाज सामान्यतः विद्या, यज्ञ, पूजा, धर्मशास्त्र तसेच शौर्य, संरक्षण व प्रशासन या दोन्ही परंपरांचा स्वीकार करणारे असतात. या समाजाचे अनेक उपवर्ग व पंथ आहेत, त्यामुळे त्यांचे कुलदैवत व कुळाचारही स्थानिक परंपरांनुसार थोडेफार वेगवेगळे असू शकतात. खाली ब्रह्मक्षत्रियांच्या मुख्य कुलदेवी आणि सामान्य कुळाचार यांची माहिती दिली आहे. ब्रह्मक्षत्रियांचे कुलदैवत. कुलदेवी. कुलदेवी योगेश्वरी माता, अंबाजोगाई, बीड, रेणुका माता, माहूर, भवानी माता, तुळजापूर, चामुंडा माता, कालिका माता, दुर्गा, महालक्ष्मी माता, कोल्हापूर. प्रत्येक कुटुंबाची कुलदेवी वेगळी असू शकते. ती मुख्यतः त्यांच्या मूळ गावाशी संबंधित असते. कुळाचार. परंपरागत धार्मिक कृती. कुलदेवीचे नित्यपूजन. घरात कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो ठेवून दररोज किंवा आठवड्यातून विशिष्ट दिवशी पूजन केले जाते. नवस फेडणे, ओटी भरवणे, देवीच्या गाभाऱ्यात नारळ अर्पण करणे ही परंपरा असते. दरवर्षी कुलदेवीच्या मूळ स्थळी, जसे की अंबाजोगाई, माहूर, तुळजापूर, दर्शनासाठी जाणे. गुढीपाडवा, दसरा आणि नवरात्रासारखे सण मोठ्या भक्तिभावाने साजरे करणे. नवीन व्यवसाय सुरू करताना किंवा घरात नवे कार्य करताना कुलदेवीचे स्मरण करून नवस करण्याची परंपरा. गृहप्रवेश, मुंज, लग्न अशा प्रमुख संस्कार प्रसंगी कुलाचारांचे पालन. कुळाचारात सामूहिक पितृतर्पण, श्राद्ध व पंचांगाचे पालन करण्यावर भर. विशेष टिप. ब्रह्मक्षत्रियांचे काही कुलस्वामींनाही पूजतात, जसे कुलस्वामी दत्तगुरू, महालिंगेश्वर, कुलस्वामी भैरवनाथी. हिंगलाज माता ही ब्रह्मक्षत्रिय व इतर अनेक क्षत्रिय, ब्राह्मण व व्यापारी समाजाची कुलदेवी मानली जाते.
ती अत्यंत प्राचीन, शक्तिशाली आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली देवी आहे. हिंगलाज मातेबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे. हिंगलाज माता. एक परिचय. हिंगलाज माता ह्या देवीचे प्रमुख स्थान पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील हिंगलाज गावात आहे. ती 51 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. असे मानले जाते की येथे सती देवीचे शिर किंवा ब्रह्मरंध्र पडले. हिंगलाज मातेचा उल्लेख स्कंद पुराण, देवी भागवत आणि अन्य पुराणांमध्ये हिंगुला देवी म्हणून येतो. हिंगलाज मातेचे मंदिर. मूळ मंदिर बलुचिस्तानच्या हिंगोल नदीच्या खोऱ्यातील एका गुहेत आहे. आजही भारतातील अनेक श्रद्धाळू, विशेषतः सिंधी, ब्राह्मक्षत्रिय, वैश्य, राजपूत समाजाचे लोक दरवर्षी यात्रेला जातात. पाकिस्तानात असूनही हे मंदिर मुस्लिम लोकांच्याही श्रद्धेचा भाग मानले जाते. स्थानिक बलूच लोक तिला नानी माँ म्हणतात. भारतामधील हिंगलाज मातेची उपमंदिरे. स्थानीय कुलदेवी रूपात भारतातील अनेक ठिकाणी, विशेषतः राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली आणि उत्तर भारतात हिंगलाज मातेची मंदिरं आहेत. महाराष्ट्रात काही ब्रह्मक्षत्रिय कुटुंबांची हिंगलाज माता ही कुलदेवी आहे आणि तिची पूजा घरगुती व स्थानिक मंदिरात केली जाते. हिंगलाज मातेची पूजा व कुलाचार. कुलदेवी पूजन. दरवर्षी विशिष्ट तिथीला नवस, ओटी, गंध, फुले, नारळ वाहून कुलदेवीला पूजन केले जाते. नवस. घरात मूल व्हावे, कामधंदा सुरू व्हावा, रोग टळावा यासाठी हिंगलाज मातेचे नवस केले जातात. नवरात्र काळात विशेष पूजन व देवी जागरण. हिंगलाज यात्रा. अनेक भक्त अजूनही हिंगलाज मातेसाठी बलुचिस्तानातील मूळ स्थानावर यात्रा करतात. हिंगलाज मातेचे महत्त्व. ही देवी दुर्गेचे रूप मानली जाते, जी दुष्ट शक्तींचा नाश करते. तिचे मंदिर दुर्गम भागात असल्याने ते साक्षात शक्तीचे प्रतीक मानले जाते. इतिहासात अनेक राजा, महाराजांनी हिंगलाज मातेची आराधना करून विजय मिळवले, असे पुराणकथांमध्ये नमूद आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक आभार. तुम्हाला आमचा कंटेंट आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली साथ आमच्यासाठी प्रेरणा आहे. पुन्हा भेटूच. धन्यवाद.